साहेबांनी काल जी भूमिका मांडली त्या तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत? कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? नाही, त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे कुठे ना कुठे. अमोल कोल्हे त्यांच्या इव्हन अमोल कोल्हे आणि त्यांनी असं सांगितलं, जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात, जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले, तेव्हा कोणी तिकडून कोणी नाराजगी? बघा, ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो, आम्ही जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्यासमोर तीच आणलेली आहेत. कधी त्यांचं कौतुक केलं नाहीये महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये. जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचं परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही, ऍज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही. अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये, एक सुद्धा गोष्ट अजून केली नाहीये. बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो. काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्र बरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात. ह्यांनी वंदनीय हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो, मग ते वेगळे वेगळे करार असतील, ज्या इंडस्ट्रीज बरोबर केलेले, जे इंडस्ट्रीज येणार होत्या, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. पण त्याच सोहळ्यामध्ये नाही झालं अजून. पण त्याच सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना. ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील. तुम्ही आज पवारांना भेटणार आहे? नाही, आज नाही भेटवणार आहे.